शिरपूर पदयात्रेकरूंवर स्कॉर्पिओची धडक, महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर। शिरपूर तालुक्यातील सुळे गावातील भाविक आई सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी जात असताना भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने धडक दिल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील दहिवद शिवारात घडली। या अपघातात सखुबाई बाबूलाल भील वय 35 यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनीषा काळूसिंग पावरा वय 16 ही गंभीर जखमी झाली। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी दहिवद पोलीस चौकीसमोर गर्दी केली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान आमदार कांशीराम पावरा यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। गिरणा वार्ता न्यूज कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, शिरपूर। लव एकनाथ बिल। तुम्ही कुठे निघाला होतात? आम्ही सुळे ते वणीगड पर्यंत निघालो होतो। पण आम्ही येताना मागून गाडी आली। पोलीस चौकीजवळ पाटील धाबा आहे, तिथं माझी आत्या आणि माझी बहीण लागते, ती चालत होती। आम्ही मागे होतो दोघी भाऊ, आणि ती माझ्या आत्याचा मुलगा मोर चालत होता, पुढे चालत होता, आणि ते चालताना मग मागून गाडी आली आणि मागूनच ठोस दिली आत्याला। आत्याला। तर ते लांबच चालले गेले, ठोकले गेले आणि लांब चालले गेले। ते त्यांना उठवायची पाहिजे, मी गाडीजवळ धावलो तर गाडीवाल्या फोन होता आणि कोणी ती गाडी थांबून घेतली आणि मग आत्याजवळ गेलो तर आत्या गंभीर होते, रक्तवाद होतं। मग मी गाडी टाकलो, तसंच डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आलो। आता त्या नाही, आता ते नाही, वारून गेले ते। ते पंचनामा करायला लावून द्या ना, हे PM करायला बरं। हां मी कॉटेजला आहे आता। ते पंचनामा केलं का हे PM करायला बरं राहील ना।